18 नोव्हेंबर 2012चा दिवस. महाराष्ट्राचं राजकारण एका क्षणात मोकळं झालं. कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं. त्या दिवशी सामनाच्या विशेष अंकात अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. त्यातला एक लेख होता गोपीनाथ मुंडे यांचा आणि त्या लेखाच्या पहिल्याच ओळींनी सगळ्यांचा गळा दाटून आला. मुंडे लिहितात, काही महिन्यांपूर्वी माझ्या पक्षात संघर्ष सुरू होता. मन खचलं होतं. काय करावं काही सुचत नव्हतं. त्या अवस्थेत मी मातोश्रीवर गेलो. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना भेटलो. त्यांनी मला आपल्या खोलीत नेलं. गणपती बाप्पाला नमस्कार घालायला सांगितलं आणि नंतर भगवा टिळा लावत म्हणाले, हा भगवा आयुष्यभर सोडू नकोस. माझा गणपती आणि माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी राहतील. मुंडेंचं मन ज्या क्षणी हादरलं होतं त्या क्षणी त्यांना आधार देणारा हात होता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा. हे नातं राजकीय नव्हतं, हे माणुसकीचं आणि आदराचं नातं होतं. 1983-84चा काय. त्यावेळी गोपीनाथ मुंडे नुकतेच महाराष्ट्राच्या राजकारणात पाय रोवत होते. त्यांच्या डोळ्यात तेज होतं, बोलण्यात जिद्द होती आणि मनात मात्र एक वेगळं आकर्षण होतं मुंबईचं आणि शिवसेनेचं. त्या काही भाजप आणि शिवसेना युतीचं स्वप्नही कुणी पाहिलं नव्हतं. मुंडेंचे जिवलग मित्र प्रमोद महाजन त्या काळात राष्ट्रीय पातळीवर उंच भरारी घेत होते. महाजनांनी शिवसेना आणि भाजप यांना एकत्र आणण्याचं काम केलं. बाळासाहेबांनी तेव्हाच म्हटलं होतं, अटल बिहारी वाजपेयींचं नेतृत्व मला आवडतं. मराठी आणि हिंदुत्वाचे विचार एकत्र आला पाहिजे. आणि अशा रीतीनं दोन विचारधारा शिवसेना आणि भाजप एकत्र एका भगव्या झेंड्याखाली आल्या. बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व म्हणजे एक प्रकारचा जादुई प्रभाव होता. ते गणित मोजत बसणारे नेते नव्हते. त्यांना जर एखादी गोष्ट खरी वाटली तर ती करण्यासाठी स्वतःचा पक्ष बाजूला ठेवायला तयार होते. एकदा मुंडेंनी परळीतील सभेची विनंती केली. त्यावेळी बाळासाहेब अहमदपूरला सभेसाठी आले होते. मुंडेंनी थेट विनंती केली, साहेब माझ्या मतदारसंघात सभा घ्या. शिवसेनेच्या इतर उमेदवारांच्या सभा ठरलेल्या होत्या, पण बाळासाहेब ठाकरे म्हणाले, संध्याकाळी 5 वाजता सभा लावू, मी येतो. मुंडे गोंधळले. एवढ्या कमी वेळात एवढी मोठी सभा शक्य आहे का? पण काय, शेवट बाळासाहेबांनी दिलेला शब्द होता. त्यांनी लोकांना सांगितलं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे येणार आहेत. आणि लोक तर वेडे झाले. कमी वेळात 30,000 लोक मैदानात गोळा झाले. 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, पण बाळासाहेब काय आले नाहीत. लोक वाट पाहत राहिले. शेवटी बाळासाहेबांचा निरोप आला, उशीर होईल पण मी नक्की येतोय. रात्री 8:30 वाजता ते आले आणि मंचावर उभं राहून त्यांनी एकच भाषण केलं, हा माझा माणूस आहे, याला जिंकवा. या एका वाक्यानं मैदान गाजलं आणि परळीमध्ये गोपीनाथ मुंडेंनी इतिहास घडवला. 1995 महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती सत्तेत आली. मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि उपमुख्यमंत्री पद गोपीनाथ मुंडेंना मिळालं. युतीत ठरलं होतं महसूल खातं भाजपाकडं आणि गृहमंत्रीपद शिवसेनेकडं. पण काय झालं माहिती आहे, बाळासाहेबांनी स्वतःहून निर्णय बदलला. त्यांनी आपल्या वाट्याचं गृहमंत्रीपद गोपीनाथ मुंडेंना दिलं आणि महसूल खातं सेनेच्या सुधीर जोशींकडे दिलं. त्यावेळी त्यांनी एक वाक्य म्हटलं होतं, मुंबईतील गुन्हेगारीशी मुकाबला करायचा असेल तर माझा माणूस हवा. मुंडे ते काम करू शकतात. हे फक्त विश्वासाचं नातं नव्हतं, तर ते एका नेतृत्वाचं दर्शन होतं. राजकारणात सगळे नेते आकडेमोड करतात, पण बाळासाहेब ठाकरे वेगळे होते. त्यांच्यासाठी मराठी माणूस आणि त्याचा सन्मान हा सगळ्यात मोठा मुद्दा होता. त्यांना पक्षाचा फायदा किंवा तोटा याचं काही देणं घेणं नव्हतं. ते फक्त एक विचार जपत राहिले, मराठी माणूस कुणासमोर झुकू नये. त्याच विचारानं त्यांनी मुंडेंना गृहमंत्रीपद दिलं आणि मुंडेंनी त्या पदावर राहून लोकामुभिक निर्णय घेत राहिले. त्याच काळात पोलिसांमध्ये शिस्त आली. गुन्हेगारांना धाक बसला आणि ग्रामीण भागातल्या लोकांना वाटलं, हा आपला नेता आहे. काय पुढं सरकत गेला. भाजप मोठा पक्ष झाला आणि मुंडे राष्ट्रीय पातळीवर पोहोचले. पण एक वेळ अशी आली होती जेव्हा पक्षात त्यांना एकाकी वाटू लागलं. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मातोश्री गाठली. बाळासाहेबांनी त्यांना केवळ समजवलं नाही तर आत्मविश्वास परत दिला. ते म्हणाले, मुंडे तू खचू नकोस. जोपर्यंत भगवा तुझ्या कपाळावर आहे तोपर्यंत तू कधीच एकटा नाहीस. त्या शब्दांनी मुंडेंचं मन हलकं झालं. ते परत लढायला उभे राहिले. हीच त्यांची ताकद आणि हाच बाळासाहेबांचा आशीर्वाद. आज पंकजा मुंडे भाजपमध्ये आहेत. त्यांचं मन गेल्या अनेक वेळा दुखावलं असेल, कारण पक्षात त्यांना डावललं जातं अशी चर्चा महाराष्ट्रात नेहमी होते. म्हणूनच लोक म्हणतात, कधी काही बाळासाहेबांनी गोपीनाथ मुंडेंना आधार दिला होता, आज त्यांच्याच मुलीला तो आधार कुणीतरी द्यायला हवा. राजकारणात नाते बदलतात, पक्ष बदलतात, पण भावना कधीच मरत नाही. बाळासाहेब ठाकरे आणि मुंडे यांचं नातं उत्तम उदाहरण आहे. ते दोघं फक्त नेता उपनेता नव्हते, ते महाराष्ट्राच्या 2 विचारधारा होत्या. एक हिंदुत्वाची, दुसरी सामाजिक न्यायाची. पण दोघांमध्ये एकच गोष्ट समान होती, माणुसकी. मित्रांनो, राजकारणात शत्रू असतात, पण माणुसकीच्या जगात ते सगळे फक्त परिचित होतात.
मुंडे आणि बाळासाहेब यांचं नातंही शिकवतं, विचार वेगळे असले तरी मन मोठं असलं पाहिजे की शत्रूही आपला माणूस बनतो. आणि म्हणूनच ज्या महाराष्ट्रानं हे दोन नेते पाहिले त्यांना अजूनही त्यांचं रिकामं स्थान भरता आलेलं नाही. बाळासाहेबांचं सामर्थ्य आणि मुंडेंची जिद्द या दोन ठिणग्यांनी महाराष्ट्राचं राजकारण उजळवलं होतं आणि तो प्रकाश आजही विझलेला नाही. तुम्ही पाहिलंत का, ही फक्त राजकीय कहाणी नाही तर दोन विचारांच्या मिलाफाची, दोन मनांच्या जोडणीची आणि दिलेल्या शब्दाच्या पवित्रतेची गाथा आहे. ही कथा सांगते राजकारणात फक्त सत्ता नाही, भावना आणि शब्दही असतात आणि ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा महाराष्ट्राचा इतिहास तयार होतो. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.